क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। सातपूर केबल पार्क लिंक रोड परिसरातील विजेची दयनीय अवस्था, नागरिकांमध्ये संताप। सातपूर अंबड लिंक रोड परिसरातील केबल पार्क लिंक रोड खाडी भागातील वीज पुरवठा आणि विद्युत यंत्रणांची दयनीय अवस्था दिवसेंदिवस वाढत चालली आहे। परिसरातील लोंबकळलेल्या वीज तारा, वाकलेले विद्युत खांब, वेलींनी ग्रासलेले ट्रान्सफॉर्मर आणि उघड्यावर पडलेले मिनी पिलर यामुळे मोठ्या दुर्घटनेची शक्यता निर्माण झाली आहे। विशेषतः या भागातील वायरमन अजय भरीत यांच्याकडून या परिस्थितीकडे सातत्याने दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केलाय। नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही एमएससीबीच्या अधिकाऱ्यांनी कोणतीही ठोस कारवाई केली नाही। परिसरातील वायरमन अजय भरीत हे केवळ नवीन कनेक्शन देणे आणि केबल टाकण्याची कामे आर्थिक फायद्यासाठी करतात असा आरोप स्थानिकांनी केलाय। तसेच नागरिकांकडून आलेल्या तक्रारींवर उद्धट भाषेत उत्तर देण्याची त्यांची सवय असल्याची चर्चा सुरू आहे। लिंक रोड खाडी परिसरात मोठ्या प्रमाणावर भंगार गोदामे आहेत, त्यामुळे वीज पुरवठ्याशी संबंधित भोंगळ कारभारामुळे मोठ्या दुर्घटनांचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे। याआधी या भागात आगीचे अनेक प्रकार घडले आहेत। विद्युत उपकरणांची देखभाल करणे हे वायरमनांचे कर्तव्य असताना अजय भरीत यांनी दुर्लक्ष केल्यामुळे परिसरातील नागरिक संतप्त झाले आहेत। याबाबत महाराष्ट्र क्रांती न्यूजकडे भक्कम पुरावे असून लवकरच वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेऊन याचा खुलासा करण्यात येणार आहे। तसेच नागरिकांनी एमएससीबीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना निवेदन देऊन मोडकळीस आलेल्या विद्युत यंत्रणेची तातडीने दुरुस्ती करावी आणि वायरमन अजय भरीत यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे। या विषयावर सामाजिक कार्यकर्ते विनोद घरटे यांनी तीव्र शब्दात निषेध नोंदवत संबंधित अधिकाऱ्यांनी तात्काळ पावले उचलावीत, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिलाय। महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागुल, सातपूर, नाशिक। चाचा, एरिया कौन सा है? खाड़ी लिंक रोड का खाड़ी एरिया है। ये जो आप मिनी पिलर दिख रहे हैं इधर एमएससीबी का, उसका हालत बहुत खराब है, उसके बारे में क्या बोलेंगे? इसको सुधारना चाहिए। कितने दिनों से ऐसा है? ये करीब 1.5-2 साल हो गए। ऐसा ही है। एमएससीबी का जो वायरमैन रहता है इधर भरित करके, वो आते नहीं क्या इधर? आते, लेकिन कोई ध्यान नहीं देते। कोई ध्यान नहीं देते। क्या मांग रहे हैं आपकी, क्या करना चाहिए? सुधारना चाहिए और क्या करना चाहिए। इसके वजह से आग बीग लगने का संभव है क्या इधर? हो सकता है, न गिर गया तो खतरा हो सकता कोई। साहेब, आपण जर बघितलं तर या केबल पार्क परिसरामध्ये जे मिनी प्लेयर आहेत एमएससीबीने बसून दिलेले आहेत, त्याची दयनीय अवस्था पाहायला मिळते आहे। त्याबाबत आपण काय सांगाल? तसं बघायला गेलं तर खरोखरच एमएससीबीचा जो कारभार आहे, म्हणजे नेमका प्रश्न पडतो, नेमका असा प्रश्न पडतो की खरोखर एमएससीबीचं लक्ष आहे का? आज तुम्ही बघितलं तर आता आपण जिथे उभे आहोत, अष्टविनायक नगर, चुंचाळे शिवार, केबल पार्क रोड, तुम्ही बघू शकतात। असं ह्या एकच नाही आहे पिलर, असे अनेक पिलर आहेत की ते गंजलेले आहेत, काही मातींमध्ये गेलेले आहेत, काही गंजलेले आहेत, काहींना लॉक नाही आहेत आणि हे भर वस्तीमधले, त्याच्यामुळे जे येणारे जाणारे लोक असतात किंवा मुलं असतात किंवा जनावर असतं, त्यांना कधीही कोणत्याही पद्धतीने हानी होऊ शकते। आणि मला तर असं वाटतं की ज्या वेळेला एमएससीबी काही काम करायला जातं त्यावेळेला त्यांचं नक्कीच लक्ष जात असेल, पण लक्ष गेल्यावर सुद्धा कंप्लेंट करायची गरजच भासते का? हा सुद्धा आम्हाला एक पडलेला प्रश्न आहे। अगर दिसतं तर करायला काहीच हरकत नाही, पण नेमका त्यांचा प्रॉब्लेम काय? त्यांच्याजवळ मटेरियल नाही आहे का त्यांच्याजवळ काम जास्त आहे? तर माझं एमएससीबीला म्हणजे विनंती करतो मी की त्यांनी अशा प्लेयरांकडे लक्ष द्यावे, त्या टिप्पींकडे लक्ष द्यावे आणि लवकरात लवकर दुरुस्ती करावी, ही माझी म्हणजे पूर्ण म्हणजे जनतेकडनं हे माझंवाले त्यांना विनंती आहे। एमएससीबीचे जे लाईनमन असतात, वायरमन असतात, या ठिकाणी बऱ्यापैकी त्यांची संख्या दिलेली आहे, परंतु त्यांचं याकडे दुर्लक्ष होत असेल का? अर्थातच, कारण बघायला गेलं तर आपण या पिलांची अशी दयनीय अवस्था झालेली आहे, त्याच्यामुळे अवस्था आहे, याचा अर्थ त्यांचं खरोखरच दुर्लक्ष होतंय हे सांगायची आवश्यकताच नाहीये। आणि अगर एमएससीबीचे जे काही वर्कर आहे त्यांचं दुर्लक्ष बी होत असेल तर त्यांचे जे
अधिकारी वर्ग आहेत त्यांनी सुद्धा हा फॉलोअप घ्यायला पाहिजेत. आजचं काय काम झालं काय नाही झालं किंवा मी परत तेच सांगू इच्छितो की ज्या वेळेला आपण नगरांमध्ये फिरतो किंवा रस्त्याने जातो येतो त्यावेळेला आपल्या कामाकडे आपलं लक्ष हे जाणारच आणि गेलं पाहिजे आणि ते काम दिसल्यावरती ते पूर्ण झालं पाहिजेत. ही जर व्यवस्था सुधारणा झाली नाही तर एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून आपण काय करू शकता? नक्कीच याच्याकडे त्यांनी लक्ष द्यावं. अन्यथा हे लक्ष त्यांचं म्हणजे त्यांचं लक्ष कसं होईल या हेतूने आम्ही नक्कीच पुढे पाय उचलणार आणि त्यांना अर्ज असेल अर्ज फाटा असेल किंवा आम्ही जे अधिकारी आहेत त्यांना भेटून त्या नक्कीच आम्ही आमच्या व्यथा मांडण्याचा प्रयत्न करणार. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.